नमस्कार. SG टेक या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम वनरक्षक भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन. तर आज आपण या ठिकाणी पात्र उमेदवारांच्या मैदानी धाव चाचणीबाबतच्या सूचना आणि त्याची पूर्ण भरती प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे याबाबतची सर्व ऑफिशियल माहिती आपण बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही महाफॉरेस्ट या वेबसाईटवर जायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्वात आधी ॲडव्हर्टाइजमेंट फॉरेस्ट गार्ड हे 3rd नंबरचे ऑप्शन, म्हणजेच तुम्ही नोटिफिकेशन वाचली असेल तरीही आणखी एकदा ही नोटिफिकेशन वाचून बघा तुम्ही. यामध्ये दिलेलं आहे की 45% लेखी परीक्षेत गुण आहेत ते उमेदवार पात्र ठरवण्यात आलेले आहेत. तसेच 45% उमेदवार असलेले 2,71,000 उमेदवार या ठिकाणी मैदानी चाचणीसाठी पात्र झालेले आहेत. तर याचा रिझल्ट देखील वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला होता आणि ज्या वनवृत्तासाठी अर्ज केला आहे त्या वनवृत्ताकरिता वेगवेगळा कट ऑफ वगैरे तो जाहीर होईल आणि त्याची माहिती त्या वनवृत्तामध्ये असेल. तर यामध्ये कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप व धाव चाचणी यामध्ये जसं दिलं आहे की 45% प्राप्त गुण असणाऱ्या उमेदवारांची चाचणी प्रादेशिक निवड समितीचे मार्फत करण्यात येईल, म्हणजे त्या वनवृत्तामध्ये होईल. यामध्ये दिलेलं आहे की वयोमर्यादा, आरक्षण प्रवर्ग इत्यादीबाबत उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल. म्हणजेच तुम्ही जे ऑनलाईन कागदपत्रे अपलोड केली होती त्यांची मूळ कागदपत्रे तसेच उमेदवारांचे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. जे उमेदवार आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाहीत, गैरहजर राहतील ते भरती प्रक्रियेतून बाद ठरण्यात येतील, असं यामध्ये दिलेलं आहे. तर सर्वात आधी तुम्हाला याचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर शारीरिक पात्रता म्हणजेच उंची, छाती इत्यादी धारण करतात किंवा कसे हे निश्चित करण्याच्या दृष्टीने शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत उमेदवारांची शारीरिक मोजमापे घेण्यात येईल. ही सर्व प्रक्रिया ही एकाच दिवशी करण्यात येणार आहे असंही या ठिकाणी दिलेलं आहे. जसं की तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. वरीलप्रमाणे सर्व कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप तपासणी व धावण्याच्या चाचण्या या शक्यतो एकाच दिवशी त्या वनवृत्तात घेण्यात येणार आहेत, असं या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आणि कागदपत्र तपासणीच्या वेळी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. ते परिशिष्ट 13 यामध्ये दिलेलं आहे. आणि जे उमेदवार बघू शकता आपण उमेदवाराचे शारीरिक मोजमापे आणि आवश्यक शारीरिक पात्रता धारण करणार नाही त्यांना प्रक्रियेतून बाद ठरवण्यात येईल. तसेच कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप व यामध्ये अपात्र ठरलेले उमेदवार म्हणजेच उमेदवारांची 30 मिनिटात 5 किलोमीटर व महिलांची 25 मिनिटात 3 किलोमीटर धावण्याची चाचणी घेण्यात येईल व या चाचणीमध्ये शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित उमेदवारांनी शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेऊन धावण्याच्या चाचणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. तसेच स्वतःचे हे वचनपत्र सादर करणे आवश्यक राहील. ही महत्त्वाची बाब या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजेच यामध्ये सोबत जोडलेल्या परिशिष्ट 14 व 15 प्रमाणे असे प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांची धाव चाचणी घेण्यात येईल आणि त्याचे गुणदान पद्धती या ठिकाणी दिलेली आहे. तर आपण बघूयात परिशिष्ट 14 व 15 ते या ठिकाणी यामध्ये दिलेलं आहे. परिशिष्ट 14 यामध्ये दिलेलं आहे. हे तुम्ही कोणत्याही उमेदवारांनी लक्षपूर्वक वाचायचा. यामध्ये दिलेलं आहे वनरक्षक पदाच्या उमेदवाराचे धाव चाचणीचे द्यावयाचे वचनपत्र. वनरक्षक पद भरती 2023 मध्ये मी खाली सही करणार वचनपत्र लिहून देतो की वनरक्षक भरती 2023 मध्ये मी उमेदवार म्हणून आवेदनपत्र दाखल केलेले आहे. तर प्रक्रियेचा भाग म्हणून शारीरिक धाव चाचणीमध्ये 5 किलोमीटर पुरुष उमेदवारास व 30 मिनिटात 3 किलोमीटर स्त्री उमेदवारास 25 मिनिटात
पूर्ण करण्याच्या चाचणीमध्ये स्वेच्छेने सहभाग घेत आहे आणि धाव चाचणीकरता मी शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे आणि शारीरिक धाव क्षमता चाचणी दरम्यान माझी शारीरिक वा कोणत्याही प्रकारची हानी झाल्यास याबाबत शासन जबाबदार राहणार नाही. म्हणजेच तुम्हाला या धाव चाचणी दरम्यान काही झाले तर बाबत शासन जबाबदार राहणार नाही, यासाठीच हे वचनपत्र लिहून देण्यात येत आहे. आणि त्याचं फॉर्मॅट या ठिकाणी दिलेलं आहे. उमेदवारांचं शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचं प्रमाणपत्र, ID क्रमांक, अर्जदाराचं पूर्ण नाव, त्याचा फोटो या ठिकाणी आणि धाव चाचणीपूर्वी उमेदवार हे धावण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र. हे पुरुष प्रमाणित करण्यात येते की तुमचं नाव हे पुरुष उमेदवाराकरिता 5 किलोमीटर, महिला उमेदवाराकरिता 3 किलोमीटर धावण्याच्या शारीरिकदृष्ट्या सुदृढ आहेत आणि वैद्यकीय अधिकारी यांची सही व शिक्का. तर अशा प्रकारचं हे वैद्यकीय प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे. तर आणखीही काही सूचना आहेत त्या आपण बघूयात. यामध्ये दिलेलं आहे पुरुष उमेदवाराचं 5 किलोमीटर अंतर धावण्याची चाचणी. यासाठी 80 गुण आहेत. 17 मिनिटापेक्षा कमी 17 मिनिट आणि त्यापेक्षा कमी असणाऱ्या कमी वेळात 5 किलोमीटर अंतर पार करणाऱ्या उमेदवारांना 80 गुण देण्यात येणार आहेत. अशाच प्रकारे किती मिनिटे आणि त्यापेक्षा किती कमीमध्ये अंतर पार करतील त्यांना या ठिकाणी गुण कमी असे देण्यात येणार आहेत. म्हणजे ज्या उमेदवारांना लेखी गुण जास्त आहेत आणि धावण्याच्या चाचणीमध्ये देखील जास्त गुण मिळतील अशाच उमेदवारांचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. आणि 30 मिनिटापेक्षा जास्त मिनिटामध्ये 5 किलोमीटर धावू न शकणारा पुरुष उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होईल असंही या ठिकाणी दिलेलं आहे. आणि महिलांसाठी 3 किलोमीटर धावण्याची चाचणी असणार आहे. यामध्ये देखील 80 गुण आहेत आणि त्यांना 12 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वेळेमध्ये 3 किलोमीटर अंतर पार करायचं आहे. 3 किलोमीटर 25 मिनिटांमध्ये नाही झालं तर ती महिला भरती प्रक्रियेतून बाद ठरवण्यात येणार आहे. आणि आता आपण बघितलेलंच आहे की कागदपत्र, शारीरिक मोजमाप चाचणी आणि धावण्याची चाचणी एकाच दिवशी घेण्यात येईल. आणि ही चाचण्या अपात्र ठरलेल्या उमेदवारांचं म्हणजे शारीरिक मोजमाप चाचणीमध्ये यांची उंची ही बसणार नाही, अन्यथा कोणत्याही कारणानं त्यांना बाहेर केलं म्हणजे ते उमेदवार अपात्र झाले तर याची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे त्या वनवृत्तात प्रादेशिक भागात अपात्र उमेदवारांच्या यादी देखील लावण्यात येईल असं बी या ठिकाणी दिलेलं आहे. ऑनलाईन प्रक्रियेत प्राप्त गुण, वरील 5 किलोमीटर व 3 किलोमीटर धावण्याच्या चाचणीमध्ये प्राप्त गुण यांची एकत्रित बेरीज करून प्रादेशिक निवड समितीने एक सर्वसाधारण गुणवत्ता यादी वनवृत्तानुसार तयार करून ती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल असं यामध्ये दिलेलं आहे. आणि समांतर आरक्षणानुसार किती उमेदवार या ठिकाणी सिलेक्ट होतील आणि किती उमेदवार हे घेणार आहेत असं यामध्ये दिलेलं आहे की प्रवर्गनिहाय रिक्त पदांची संख्या म्हणजे एका पदासाठी निवड सूचीमध्ये 3 कॅन्डिडेट हे घेणार आहेत. 2 ते 4 पदं असतील तर या ठिकाणी 100% म्हणजेच रिक्त पदे अधिक पदांच्या 100% किंवा 5 म्हणजे 2 ते 4 पैकी 100% पदं म्हणजे 2 ते 4 पदं फुल घेतील किंवा 5 यापैकी जे अधिक असेल ते असंच या ठिकाणी पूर्ण पदान करता दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वनरक्षक हे विभागातील आघाडीचे पद असून त्यांना वनक्षेत्रात पायी गस्त घालावी लागते. त्यामुळे वनरक्षक हे शारीरिकदृष्ट्या सुदृढ असणे आवश्यक आहे. त्यामुळे वनरक्षक पदासाठी 4 तासात पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर व महिलांना 16 किलोमीटर चालण्याची शारीरिक क्षमता चाचणी विहित करण्यात आलेली आहे. वरीलप्रमाणे निवड सूचीतील पुरुष उमेदवारांकरता 4 तासामध्ये 25 किलोमीटर अंतर चालणे व महिलांकरिता 4 तासामध्ये 16 किलोमीटर चालणे अशी पायी चालण्याची शारीरिक तग धरण्याची चाचणी स्टॅमिना टेस्ट घेण्यात येईल. सदर चाचणीद्वारे विहित केलेले अंतर उमेदवारांनी चालून व धावून जास्तीत जास्त 4 तासात पूर्ण करणे अपेक्षित आहे. जे उमेदवार सदर चाचणी विहित वेळेत पूर्ण करू शकणार नाहीत ते भरती प्रक्रियेतून बाद ठरतील असं या नोटिफिकेशनमध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे.
ते तुम्ही वेबसाईटवर बघू शकता. यामध्ये दिलेलं आहे की ॲडव्हर्टाइजमेंट फॉरेस्ट गार्ड याचं नोटिफिकेशन यामध्ये लिंक केले या डाउनलोड लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल आणि सिलेक्ट झालेल्या उमेदवारांनी पूर्ण PDF वाचून जायचं आहे आणि 17 तारखेपासून जसं की वर्तमानपत्रात म्हणजे माहिती आलेली होती 2,71,000 उमेदवारांकरिता मैदानी चाचणी होणार आहे आणि ही पूर्ण प्रक्रिया एकाच दिवशी होणार आहे. कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप चाचणी व धावण्याची चाचणी असं या नोटिफिकेशनमध्ये दिलेले आहे किंवा यामध्ये चेंज होऊ शकतो. त्याच्या आधी तुम्ही हे नोटिफिकेशन पूर्णपैकी वाचून जावा. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेटसाठी SG Tech यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.